पडत होता. तुमच्या संघटनेचं मला पुन्हा एकदा इथं अभिनंदन करावं लागेल त्या लोकांकरता की जे त्या पावसात आपलं सगळं आमचं ऐकत होते. एकानंही तिथलं ठिकाण सोडलं नाही आपलं. त्यासाठी मला त्यांचं अभिनंदन करावं लागेल. त्या सभेत वेळेची मर्यादा होती. आम्ही थोडं उशिरा पोहोचलो होतो. फार काही बोलायची वेळ पण नव्हती आणि संधी पण तेवढी नव्हती. पण मी इथं पुन्हा एकदा रिपीट करतो, पुनरुच्चार करतो की माझी जडणघडण ज्या शेतकरी कामगार पक्षात झाली त्या पक्षाच्या नंतर मला 2 नंबरचा पक्ष कुठला आवडलेला असेल तर तो सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष भाई तुमचा. आता ते इथं तुम्ही मला बोललं नाही म्हणून गोड वाटायला कानाला बरं वाटायसाठी मी काही बोलत नाही. म्हणजे तुम्ही त्या आधी लक्षात घ्या. त्याचं प्रमुख कारण असं आहे की शेतकरी कामगार पक्ष ज्या 2 मुद्द्यासाठी स्थापन झाला चालला, काही काळ नंतर नाही चालला, त्यासाठी आम्ही बाहेरही पडलो त्यातनं. तर ती 2 कारणं म्हणजे महात्मा फुलेंचा विचार, सत्यशोधक विचार आणि आर्थिक धोरणांच्या बाबतीत दावा विचार. मला असं दिसतंय की जे आमच्या पक्षाला जमलं नाही तुम्ही इथं अतिशय छान पद्धतीने केलेलं आहे. या पुढे जाऊन मी असं म्हणेन, ज्याला शेतकरी कामगार पक्ष सोडायची वेळ येईल त्याने एबी फॉर्म घ्यायला ढमाले साहेबांना भेटलं पाहिजे असं मला वाटते. आता परत हे तुम्हाला बरं वाटायसाठी मी बोलत नाही, मनापासून बोलते. मला नाही बोलवलं पुढच्या वेळी तरी मी हेच बोलणार. तर यासाठी मला हा पक्ष तुमचा फार अतिशय मला आकर्षक वाटतोय, पहिल्यापासून वाटतोय. कारण कॉम्रेड शरद पाटलांनी एक नवीन संकल्पना त्यावेळी जन्माला घातली होती. अब्राह्मणी सौंदर्य शास्त्र हे डाव्या विचारसरणीमधला अतिशय अभिनव प्रयोग होता. त्या प्रयोगाला कॉम्रेड धमाले पुढे घेऊन चाललेत आणि ते अतिशय